नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आपण बघणार आहोत महा टीईटीचे 500 महत्त्वाचे जे मिक्स प्रश्न सिरीज आपण सुरू केली होती त्याचा पार्ट 8, ज्यामध्ये आपण 100 प्रश्न घेणार आहोत 176 ते 275 पर्यंत। तर प्रत्येक प्रश्न आपण बघूया। प्रश्न क्रमांक 176 म्हणजे आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न, बालकाच्या विकासामध्ये समीप दूर प्रॉक्सिमोडिस्टल तत्वानुसार विकासाची दिशा कशी असते? तर उत्तर राहणार आहे शरीराच्या मध्य भागाकडून केंद्राबाहेरच्या भागाकडे, आधी पाठीचा कणा आणि नंतर हातपाय। प्रश्न क्रमांक 177, आजचा दुसरा प्रश्न, मराठी व्याकरणात उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय होते? तर उत्तर राहणार आहे सांडणी। मित्रांनो, आपण सगळे मिक्स प्रश्न घेणार आहोत, ज्यामध्ये CDP, मराठी, हिंदी, सोशल सायन्स, पर्यावरण, विज्ञान, गणित सगळे विषय आपण मिक्स प्रश्न घेणार आहोत। जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर फक्त आम्हाला एक लाईक आमच्या व्हिडिओला करावे, एक सबस्क्राईब द्यावे आणि मित्रांनो कमेंटमध्ये यस टाईप करावे। आणि जर ही PDF तुम्हाला हवी असेल तर फक्त कमेंटमध्ये PDF एवढं टाईप करा, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आरी संपूर्ण PDF मिळून जाईल। प्रश्न क्रमांक 178, हिंदी व्याकरण में सच्चिदानंद शब्द का सही संधि विच्छेद क्या होगा? तर बघा, सत अधिक चित अधिक आनंद विचारला जाणारा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 169, परिसंस्थेतील दोन वेगवेगळ्या जीवसमुदायांना जोडणाऱ्या संक्रमणकालीन क्षेत्राला ट्रान्झिशन झोन काय म्हणतात? तर इकोटोन म्हणतात। मित्रांनो, आपण पार्ट 1 ते 7 अपलोड केलेले आहे, ते तुम्ही बघू शकता, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। व्यवस्थितपणे आपण आज 275 प्रश्नापर्यंत पोहोचणार आहोत। प्रश्न क्रमांक 180, 1857च्या उठावादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कोळी बांधवांचे नेतृत्व कोणी केले होते? तर भगवंतराव कोळी आणि रूपसिंग नाईक या दोघांनी केले होते। प्रश्न क्रमांक 181, एका वर्तुळाकृती बागेची त्रिज्या 21 मीटर आहे। जर एका मुलाने त्या बागेभोवती 4 फेऱ्या मारल्या तर त्याने एकूण किती अंतर कापले? पेन पेपर घेऊन सोडवा, तुम्हाला कसंही उत्तर येते ते सांगा। 528 मीटर, एक फेरी 132 मीटरची आहे, तर लक्षात ठेवून घ्या। हा प्रश्न व्यवस्थित गणितवाले पेन पेपर घेऊन सोडवा। प्रश्न क्रमांक 182, मानवी शरीरात रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवणाऱ्या इन्सुलिन या संप्रेरकाची निर्मिती कोणत्या अवयवात होते? तर उत्तर राहणार आहे स्वादुपिंड, पॅनक्रियाज। 183, वायगोस्की यांच्या मते बालकाच्या स्वतःशीच मोठ्याने बोलण्याच्या क्रियेला सेल्फ टॉक याला काय म्हटले जाते? तर प्रायव्हेट स्पीच, खाजगी भाषण उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 184, वायगोस्की यांच्या मते मुलं जेव्हा स्वतःच्या विचार प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी स्वतःशीच मनातल्या मनात संवाद साधते तेव्हा त्याला काय म्हणतात? तर आंतरिक भाषण असे म्हणतात, इनर स्पीच। फरक आहे प्रायव्हेट स्पीच आणि इनर स्पीचमध्ये। प्रश्न क्रमांक 185, अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणातील प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? तर लक्षात ठेवायचं आहे पाणिनी यांनी लिहिलेला आहे। 186, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 हा ओझोन थराच्या संरक्षणासाठी आहे, तर क्योतो प्रोटोकॉल 1997 कशाशी संबंधित आहे? तर उत्तर राहणार आहे ग्रीन हाऊस गॅसेस, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे। 187, भारताच्या मुख्य भूमीची दक्षिण सीमा किती अंश उत्तर अक्षांशावर आहे? तर उत्तर राहणार आहे 8 अंश 4 मिनिटे उत्तर अक्षांश। 188, गणितवाले उत्तर बरोबर आहे का ते काढायचं आहे आणि सांगायचं आहे। जर Aचे वय Bच्या वयापेक्षा 25% कमी आहे तर Bचे वय Aच्या वयापेक्षा कितीने जास्त आहे? पेन घ्या, पेपर घ्या, सोडवा आणि बघा 33.33% उत्तर येऊ शकते का, येते का? प्रश्न क्रमांक 189, कॉपर म्हणजे तांबे आणि झिंक जस्त या धातूंना एकत्र वितळून कोणता संमिश्र धातू तयार केला जातो? तर कॉपर आणि झिंकला सोबत वितळून ब्रास म्हणजे पितळ तयार केला जातो। 190, कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतातील सर्वोच्च पातळी म्हणजेच सार्वत्रिक नैतिक तत्व हा कितवा टप्पा आहे? तर 6वा टप्पा आहे, ज्यामध्ये लेवल 3री आहे आणि स्टेजेस 6वे आहे, म्हणजे 6वा टप्पा। 191, तो मुलगा चपळ आहे या वाक्यातील चपळ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर विधी विशेषण राहणार आहे। 192, हिंदी में मृगनयनी शब्द में कौन सा समास प्रयुक्त हुआ है? तर मृगनयनी या शब्दामध्ये कर्मधारय समास आहे। 193, जागतिक स्तरावर दिला जाणारा गोल्डन मॅन पर्यावरण पुरस्कार गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल प्राइज कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ग्रीन नोबेल या नावाने ओळखला जातो। 194, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? सर्वांना माहीत असेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी हे होते। 195, दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 240 आहे, जर त्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती? उत्तर आहे 48। पण तुम्ही पेन पेपर घेऊन सोडवा गणितवाले आणि बघा 48 उत्तर येते का, कन्फर्म करा। 196, मानवी शरीरात एकूण 24 बरगड्या असतात, त्यातील समोरच्या बाजूला थेट उरोस्थीला न जोडलेल्या शेवटच्या 2 जोड्यांना काय म्हणतात? तर बघा फ्लोटिंग रिब्स म्हणजे प्लावी बरगड्या।
मित्रांनो, ही सिरीज तुम्हाला चांगली वाटत आहे का, आवडत आहे का, तुमच्यासाठी उपयुक्त ठरत आहे का, फक्त आम्हाला कमेंटमध्ये तुमचा एक प्रतिसाद द्यावा, एवढंच आमच्यासाठी करा. आणि PDF PDF असे टाईप करा. 197 सिग्मंड फ्राईड यांच्या मते मानवी व्यक्तिमत्वाचा कोणता भाग हा पूर्णपणे सुखतत्वावर आणि पाशवी प्रवृत्तीवर आधारित असतो? उत्तर आहे ईड. आणि जर ही सिरीज आवडत असेल तर फक्त सहकार्य करण्यासाठी YES एवढं टाईप करा. 198 पायघड्या घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? तर अत्यंत आदराने स्वागत करणे. 199 रामचरितमानस या प्रसिद्ध ग्रंथाची रचना अवधी भाषेत कोणी केली? तर गोस्वामी तुलसीदास यांनी केली. 200 नंबर कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान म्हटले जाते? तर मणिपूर येथे कैबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान. 201 भारताचा अमर्त्य सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या अर्थतज्ज्ञाला 1998 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता? तर डॉक्टर अमर्त्य सेन. 202 एका वर्गातील 35 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. जर त्यांमध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी वय 1 वर्षाने वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती वर्ष असेल? कसे उत्तर आले आणि योग्य उत्तर आहे का कमेंटमध्ये गणितवाल्यांनी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 202चे उत्तर 51 वर्षे आहे का ते. 203 वनस्पतीच्या पेशीमधील कोणत्या अंगकाला पेशीचे ऊर्जागर पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटले जाते? तर सर्वांना माहीत आहे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतू कणिका. 204 थॉर्नडाईक यांच्या मते अध्ययनात येणाऱ्या अडथळ्यांमुळे किंवा नवीन अनुभवामुळे जुन्या सवयी मोडीत निघण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर नकारात्मक संक्रमण किंवा विलोपन. 205 राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील मुकुट हा शब्द वाक्यात काय कार्य करतो? तर कर्ता. 206 सूर्योदय शब्द का सही संधी विच्छेद क्या होगा? तर सर्वांना माहीत असेल सूर्य अधिक उदय गुणस्वर संधी राहणार आहे. 207 भारतातील फायबर ग्लास किंवा सिलिका वाळूचे सर्वात मोठे साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर सिंधुदुर्ग आपलं उत्तर राहणार आहे. 208 सातवाहन काळातील कोणत्या राजाने गाथा सप्तशती हा प्राकृत भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ संकलित केला होता? तर राजा हाल यांनी. 209 एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 10.5 मीटर आहे, तर त्या बागेचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? पेन पेपर घेऊन सोडवायचं आहे गणितवाल्यांनी आणि हे उत्तर बरोबर आहे का बघा. 346.5 चौरस मीटर. 210 तांबड्या रक्तपेशीचा RBC जीवनकाळ साधारण किती दिवसांचा असतो आणि त्या कोठे नष्ट होतात? तर 120 दिवस. स्प्लीन म्हणजे प्लीहामध्ये नष्ट होतात. 211 गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेच्या संरचनेत एकूण किती घटक फॅक्टर्स सांगितले आहेत? तर 180 घटक. सुरुवातीला त्यांनी 120, नंतर 150 आणि शेवटी फायनली 180 घटक सांगितले आहे. 212 विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत या वाक्यातील प्रामाणिकपणे हे काय आहे? तर हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. 213 जो जीता वही सिकंदर इस लोकोक्ति का सही अर्थ क्या है? अंत में जो सफल होता है वही श्रेष्ठ माना जाता है. 214 पाण्यामध्ये पारा म्हणजे मर्क्युरी या जड धातूचे प्रदूषण वाढल्यास मानवाला कोणता प्रसिद्ध चेतासंस्थेचा आजार होतो? तर मिनामाटा. 215 घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा कोणत्या दिवशी स्वीकारला? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी. 216 एका काटकोन त्रिकोणाचा पाया 9 सेंटीमीटर आणि उंची 12 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची हायपोटेनियस लांबी किती राहणार? तर पायथागोरसचा थेरम लावून तुम्हाला सोडवायचा आहे आणि 15 सेंटीमीटर उत्तर येते का बघायचं आहे. 217 कांद्यामध्ये किंवा लसणामध्ये येणारा विशिष्ट उग्र वास हा कोणत्या मूलद्रव्याच्या संयुगामुळे असतो? तर गंधक सल्फर. 218 प्याजे यांच्या मते बालकांमध्ये वस्तूंचे सातत्य ऑब्जेक्ट परमनन्स हा गुण कोणत्या अवस्थेत विकसित होतो? तर सेन्सरी मोटरमध्ये. संवेदीकारक अवस्था 0 ते 2 वर्षामध्ये. 219 तो काम करून थकला या वाक्यातील करून हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर धातू साधित अव्यय कृदंत. 220 अलंकार शब्द हा शाब्दिक अर्थ क्या होता है? अलंकार शब्द का शाब्दिक अर्थ क्या होता है? तो आभूषण या गहना. अलंकार का शाब्दिक अर्थ पूछा है आभूषण या गहना. 221 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर आहे नवी दिल्ली. 222 सन 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात मुलीची पहिली शाळा कोणाच्या वाड्यात सुरू केली? तर भिडेवाडा. लक्षात ठेवायचं आहे. 223 जर दोन पूरक कोणाचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या कोणांचे माप किती अंश असेल? तर सोडवा गणितवाले आणि उत्तर बघा येते का 80 अंश आणि 100 अंश.
224 समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या लहरीचा वापर केला जातो आणि त्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात? तर उत्तर आहे श्राव्यातील लहरी म्हणजे अल्ट्रासोनिक वेव्ज आणि सोनार तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 225 विशेष गरजा असलेल्या बालकांच्या संदर्भात IEPचे पूर्ण नाव काय आहे? तर लॉंग फॉर्म IEPचं काय असणार आहे? इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्रोग्राम. 226 मी नदी काठणे फिरत होतो या वाक्यातील नदी काठणे या शब्दाचा कारकार्थ ओळखा. तर अधिकरण स्थान दर्शवणारे. 227 दुग्ध शब्द किस प्रकार का शब्द है? तत्सम या तद्भव. तर तत्सम शब्द राहणार आहे याचा तद्भव दूध होतो आणि दुग्ध तत्सम आहे. 228 ई कचरा म्हणजे ई वेस्ट रिसायकलिंग करणारा भारतातील पहिला अधिकृत प्लांट कुठे सुरू झाला? तर बेंगलोर येथे. 229 मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे मूळ नाव काय होते? तर माहीत असायला पाहिजे रामतनू पांडे. 230 अमितने एक जुनी बाईक 25,000 रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीसाठी 5,000 रुपये खर्च केले. नंतर ती बाईक त्याने 36,000 रुपयांनी विकली. तर त्या व्यवहारात अमितला शेकडा नफा किती झाला? तर 20% आहे का? गणितवाले सोडवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. 231 मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता फ्रिक्वेन्सी सर्वांना माहीत आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. 232 अल्फ्रेड बिने यांनी पहिली यशस्वी बुद्धिमत्ता चाचणी कोणत्या वर्षी विकसित केली? 1905 मध्ये बिने सायमन चाचणी नाव होतं. 233 सूर्य मावळला पण अंधार पडला नाही हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे संयुक्त वाक्य न्यूनत्व बोधक. 234 जंगम या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सर्वांना माहीत आहे स्थावर. 235 भारताच्या वाघपुरुष टायगर मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कैलास सांखला. 236 सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर उत्तर आहे तोरणमाळ जवळील अस्तंबा शिखर नंदुरबार. प्रश्न क्रमांक 237 एका गणितवाले पेन घ्या पेपर घ्या आणि 237चं उत्तर बरोबर आहे का कमेंटमध्ये नक्की टाईप करा की तुमचं उत्तर तुम्ही काढलेलं किती आलं. 50 मीटर आलं की वेगळं काही आलं. एका आयताकृती शेताची लांबी 40 मीटर आणि रुंदी 30 मीटर आहे तर त्या शेताच्या कर्णाची लांबी किती राहणार आहे? इथे उत्तर 50 मीटर आहे. तुम्ही काय काढले ते नक्की सांगा. मग 50 मीटर असेल तर 50 मीटर पण टाईप करा. 238 रक्तातील प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण साधारणतः किती टक्के असते? तर 90 ते 92% असते. 239 स्किनर यांच्या मते एखाद्या चांगल्या वर्तनानंतर लगेच बक्षीस देणे हे कोणत्या प्रबलीकरणाचे उदाहरण आहे? तर पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट सकारात्मक प्रबलीकरण. 240 पांढरे कडू या शब्दाचा ध्वन्यर्थ किंवा अलंकारिक अर्थ काय होतो? तर लबाड किंवा कपटी माणूस. 241 आग का तारा होना इस मुहावरे का सही अर्थ क्या है? तो अत्यधिक प्रिय होना. 242 ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या महत्त्वाच्या थरामध्ये आढळतो? तर स्थितांबर स्ट्रॅटोस्फिअर. 243 ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया भारताचे पितामह म्हणून कोणाला गौरवले जाते? तर दादाभाई नौरोजी. 244 जर एका घनाचे एकूण पृष्ठफळ 600 चौरस सेंटीमीटर असेल तर त्या घनाचा मुख्य आकार किती घन सेंटीमीटर असेल? तर 1000 घन सेंटीमीटर. 245 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी लार्जेस्ट ग्लँड सर्वांना माहीत आहे लिव्हर म्हणजे यकृत. 246 विशेष शिक्षणात ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला आणि ती किती बिंदूंवर आधारित असते? तर लुई ब्रेल यांनी 6 बिंदूंवर आधारित असते. 247 मुलाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता? तर कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 48 248 नायक शब्द का सही संधि विच्छेद क्या होगा? तर नय अधिक अक अयादी स्वरसंधी राहणार आहे. 249 भारतात चिपको आंदोलन सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाले? 1973 मध्ये उत्तराखंड त्या टाईमला उत्तर प्रदेश होतं. 250 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर कोणी केला होता? तर गागा भट्ट यांनी केला होता. 251 जर वर्तुळाची त्रिज्या 7 पटीने वाढवली तर त्याच्या परिघामध्ये किती पटीने वाढ होईल? तर 7 पटीने. परिघ त्रिज्येच्या थेट प्रमाणात असतो. 252 प्रकाश संध किंवा अंधुक प्रकाशात पाहण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी प्रामुख्याने कार्य करतात? तर दंडपेशी रॉड सेल्स. 253 स्टर्न यांनी बुद्ध्यांक मोजण्याचे सूत्र कोणत्या वर्षी दिले होते? तर 1912 मध्ये. 254 सदाचार या शब्दाचा अचूक विग्रह काय? तर सत अधिक आचार व्यंजन संधी. 255 अरण्य या शब्दाचे 3 समानार्थी शब्द सांगा. तर वन कानन जंगल विपिन. आणि तुम्हाला अजून एखादं काही माहिती आहे का ते कमेंटमध्ये सांगा. 256
अम्लीय पर्जन्यासाठी ॲसिड रेन प्रामुख्याने हवेतील कोणते दोन वायू कारणीभूत ठरतात? तर सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. 57. दख्खनच्या पठाराची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या ज्वालामुखी प्रक्रियेत झाली आहे? तर भेगीय ज्वालामुखी उद्रेक. 258. एका वस्तूची खरेदी किंमत 200 रुपये असून ती 250 रुपयांना विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? गणितवाले पेन पेपर घेऊन बघा आणि बघा 25% नफा होतो का? 259. गांधारीचा डोळा किंवा पट्टी असणे या दृष्टीने मानवी शरीरात रक्तांच्या गुठळ्या न होण्यासाठी कोणता नैसर्गिक घटक रक्तामध्ये असतो? तर हिपॅरिन. 260. अभ्यासक्रमातील हिल्डा ताबा मॉडेल हे प्रामुख्याने कशावर केंद्रित आहे? तर तळागाळातील अभ्यासक्रम विकास, ग्रासरूट अप्रोच. 261. ती रडली आणि शांत झाली हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर संयुक्त वाक्य, समुच्चयबोधक. 262. हिंदीमध्ये अष्टाध्यायी शब्द में कौन सा समास है? तर उत्तर राहणार आहे द्विगु समास. 263. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 5 जून रोजी. 264. वेदांकडे परत चला, गो बॅक टू द वेदास हा प्रसिद्ध संदेश कोणी दिला होता? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला होता. 265. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या किती सेंटीमीटर असेल? तर 14 सेंटीमीटर. काढून बघा आणि उत्तर काय सांगा. 266. मानवी शरीरात पाणी आणि क्षारांचे संतुलन राखण्याचे काम प्रामुख्याने कोणता अवयव करतो? तर वृक्क, किडनी. प्रश्न क्रमांक 267. शिक्षकाने वर्गात केलेल्या विद्यार्थ्याच्या कौतुकाला किंवा शाबासकीला मानसशास्त्रात काय म्हणतात? तर दुय्यम किंवा सामाजिक प्रबलीकरण. 268. तो नेहमीच खोटे बोलतो या वाक्यातील नेहमीच हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर कालवाचक क्रियाविशेषण, सातत्यदर्शक. 269. पावक हा शब्द खालीलपैकी कोणत्या घटकाचा समानार्थी शब्द आहे? तर अग्नी किंवा विस्तव. 267. वनस्पतीमधील पाण्याचे आणि खनिजांचे वहन करणाऱ्या ऊतींना काय म्हणतात? तर झायलम, जलवाहिन्या. 271. महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे कशामुळे निर्माण झाले आहे? तर उल्कापातामुळे. 272. जर एका चौरसाची परिमिती 32 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? 64 चौरस सेंटीमीटर, बाजू 8 सेंटीमीटर. 273. मानवी रक्ताचा शोध घेणारे कार्ल लँडस्टेनर यांनी प्रामुख्याने कोणते 3 रक्तगट शोधले होते? तर ए, बी आणि ओ. ए बी गटाचा शोध डिकास्टेलो यांनी लावला. 274. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना जागतिक स्तरावर कोणी प्रसिद्ध केली? तर डॅनियल गोलमन यांनी. शेवटचा प्रश्न. राजाला प्रजेची काळजी असते या वाक्यातील प्रजेची या शब्दाची विभक्ती ओळखा. तर विभक्ती आहे षष्टी विभक्ती. जर PDF हवी असेल तर कमेंटमध्ये PDF टाईप करा. थँक्यू सो मच शेवटपर्यंत येण्यासाठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.